नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपण बाजीप्रभूंचा पराक्रम बघणार आहोत। पाठ क्रमांक 9, शर्तीने खिंड लढविली। पन्हाळा जिंकला आणि आदिलशाह चिडला। अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला। त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला। त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला। त्याला अन्नपाणी गोड लागेना। शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जोहर या सरदाराला पाठविले। फार मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर निघाला। फाजल खानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला। पन्हाळगडचा वेढा। सिद्दी जोहर शूर पण क्रूर होता। त्याची शिस्त कडक होती। त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला। शिवरायांना गडात कोंडले। पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते, त्यामुळे पावसाळा सुरू झाला सिद्दी जोहर वेढा उठवेल असे शिवरायांना वाटले। पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला। गडावरची शिदोरी संपत आली। आता काय करावे, शक्तीचे काम नाही। तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले। लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला। तो खुश झाला। त्याने ते कबूल केले। पन्हाळगडावरून विशालगडाकडे वेढ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते। शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला। खाणेपिणे, गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले। रात्रीची वेळ होती। बाहेर धोधो पाऊस कोसळत होता। अधूनमधून विजा चमकत होत्या। त्यावेळी शिवरायांनी एक मोठे धाडस करायचे ठरवले। त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह काही निवडक सैनिकांची एक मोठी तुकडी बरोबर घेतली। एका अवघड वाटेने या सर्वांसह शिवराय गडाबाहेर पडले। सिद्धीच्या वेढ्यातून ते सुखरूप निसटले व विशालगडाच्या वाटेला लागले। शिवराय निसटल्याची खबर थोड्याच वेळात सिद्धीला लागली। तो खूप चवताळला। त्याने सिद्दी मसूद याला मोठ्या फौजेनेशी महाराजांचा पाठलाग करण्यास पाठवले। पाठलाग चालू झाला। दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले। शिवराय पेचात पडले। त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली। बाजीप्रभूचा बाणेदारपणा। चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते। शिवरायांना वाटले आता विशालगड गाठणे कठीण। ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे। पुढील वाट चढणीची। मागे शत्रू पाठीवर। आता विशालगड हाती लागत नाही। चला शत्रूला उलटून तोंड देऊया। शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूंनी ओळखली। हिंदीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता। शिवरायांचे जीवित धोक्यात होते। सारे स्वराज्य धोक्यात होते। बाजीप्रभूंनी शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशालगडाकडे चला। उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो। महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही। एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण देशाला शिवाजी महाराजांची गरज आहे। गणिमांची संख्या अफाट आहे। आपण थोडे आहोत। येथे आपला निभाव लागणार नाही। तुम्ही येथे थांबू नका। आम्ही खिंड रोखून धरतो। गणिमाला आम्ही येथेच थोपवून धरू। तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू। तुम्ही निर्धास्तपणे जा। बाजीप्रभूंची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले। बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते। त्यांनी मन आवरले। शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो। येथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील। मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या। बाजीने शत्रूला रोखले। बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले। बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवण मुजरा केला। मग त्याने आपल्या हातात शमशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला। त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या। त्यांना जागा नेमून दिल्या। मावळ्यांनी दगडगोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले। खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली। इतक्याच शत्रूंच्या युद्धगर्जना ऐकू येऊ लागल्या। शत्रू खिंडीखाली आला होता। बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दांनो, हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका। गणिमांना खिंड चढू देऊ नका। बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले। खिंडीतील वाट बिकट व नागमोडी होती। एकावेळी 3-4 माणसे कशीबशी वर चढू शकत। इकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते। विशाळगडाचा पायथा अजून दूर होता। गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5-2 तास हवे होते। तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते। खिंडीतील झुंज। इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली। शत्रू खिंड चढू लागला। शत्रूची पहिली टोळी खिंडीवर येऊन धडकली। मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला। धोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत। त्यांनी सराईतपणाने हाणामारी सुरू केली। शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गणिमांना टिपले। कित्येकांचे डोके फुटले। पहिली टोळी नामोहरम झाली।
मागे हटली. पुन्हा दुसरी टोळी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, हाणा, मारा. मावळ्यांना स्फुरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाब्बास माझ्या पठ्ठ्यांनो, फेका आणखी दगड, ठेचा गनिमांना, होऊ द्या जोराचा मारा, शाब्बास तुमची. दुसऱ्या टोळीचा निकाल लागला. इकडे शिवराय विशाळ गडाकडे घोडदौड करत होते. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. विशाळ गडाच्या पायथ्याशी शत्रूंचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूंच्या मोर्चावर हल्ला चढवला. शत्रूंबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूंची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. बाजीचा पराक्रम. इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजून चालू होती. सिद्धी मसौद चिडला होता. त्याची तिसरी टोळी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्त केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागला. पराक्रमाची शर्त केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागा जखम्या झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. मध्येच त्याने ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता. तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. ती पावनखिंड. एवढ्याच तोफेचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामीभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठाच्या रक्ताने गोडखिंड पावन झाली. पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू. धन्यवाद. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटू पुढील माहितीसोबत.